महिंद्राचे गुलाम मोहम्मद त्यांच्या अनुषंगाने महिंद्रा आणि मोहम्मद ही कंपनी पासून झाली स्टील ट्रेनिंगमध्ये 1950 त्यांचं आपलं पहिली माझी भारत पाकिस्तान मुंबईमध्ये ते पाकिस्तानमध्ये ते इंडियात फक्त महिंद्रा आणि महिंद्रा राहिले आणि त्यानंतर मग महिंद्राची सगळी ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये वेगळ्या डेव्हलपमेंट चालू आहे. तर आपण ज्या बघणार आहे ते खाली काम चालते कमर्शियल चालते आहे. मध्यम वेगळी जे लोक स्वतःची गाडी त्यावर आणि कमर्शियल पिकअप थ्री व्हीलर स्मॉल कमर्शियल व्हेकल्स आहेत खाली तर तुमच्या साईडला कमर्शियल व्हेकल्स आहेत. हाफ सोडून तुला पुढे बॉडी शॉप आहे आणि वरती पूर्णपणे तुम्हाला पर्सनल व्हेकल सगळं आणि तुमच्या त्यानंतर तुला पहिलं इकडं कोपऱ्यात तर तिथं आपला ॲग्रिगेट रूम आहे. ॲग्रिगेट रूममध्ये तुमचं इंजिन ट्रान्समिशन डिफरन्शियल हे जे ॲग्रिगेट ते ओव्हरऑल करायचं असेल तर तिथं केलं जातं. तिथं तुमचं टेक्निशियन चेंजिंग रूम येते. ओके म्हणजे सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला मिळाल्या. त्यानंतर तिथं बघितला कॅम्प्लिन डायरेक्ट इंडस्ट्रीवाल्या म्हणजे पेट्रोलमध्ये 2 भाग कारण MPF आहे थोडंसं टेक्नॉलॉजी याची स्वस्तात कुणाला जर पाहिजे असेल तर ती फुल्ली ॲडव्हान्स पाहिजे असेल हाय स्पीड व्हेकल्स पाहिजे असेल TGDI महिंद्रा द्यायला चालू हे 4 रेंजच्या पण व्हेकल्स म्हणून महिंद्रा जे आहे ते सगळ्या मार्केटमध्ये जेवढ्या काही कस्टमरच्या नीड्स आहेत त्याचा विचार करून महिंद्रा पाहिजे. असं नाही की फक्त मी हायर लेवलच्या लोकांसाठी बनवणार असं नाही तर टॉप मिड आणि बेस्ट म्हणजे बेस्टसाठी म्हणजे कमर्शियल व्हेकल हे पण महिंद्रा करत. जेवढ्या काही नवीन व्हेकल्स असतात त्या सगळ्या फुल्ली विथ सेन्सर परत तुमच्या ॲक्च्युएटर ECU कंट्रोल्स हे ज्या रिलेटेड असतात तर त्याच्यासाठी पण जर काही इश्यू आला तर त्यासाठी तुम्हाला डायग्नोस्टिक टूल लागतात. तर डायग्नोस्टिक टूल्स पण जे आहे ते ब्रेक येतात. तर मोस्टली ह्या टाईपचं तुम्हाला कंट्रोल ड्राईव्ह करायला कंट्रोलमध्ये तुमच्या महिंद्राची XC700 500 3XO KUV त्या मराझो ह्या सगळ्या व्हेकल तुमच्या कंट्रोल ड्राईव्ह करायला मिळतील. ओके चला त्या पद्धतीचं काम चालतं. जॉब कार्ड केलं जातं. जॉब कार्डमध्ये कस्टमरला काही तुम्ही सांगितलं काही आवाज त्याबरोबर त्याला नोटीस होतो जेणेकरून कळेल की बाबा कस्टमरला काय आहे त्याला नोटीस क्वालिटी कंट्रोल कंट्रोल त्याचा प्रॉब्लेम आहे का नाही नसेल तर कस्टमरला त्याला एज्युकेट केलं जातं. जर प्रॉब्लेम असेल तर क्वालिटी कंट्रोलर डिमांडनं किंवा कस्टमर काय सध्या गाडीत आवाज येतो पुढच्या साईडला आवाज लेफ्ट करण्याचं राईट करण्याचं हिंदी बोलतो इसलिए क्वालिटी कंट्रोल वाला कन्फर्म करते थोड़ी मार्क्स लावून देते किंवा फ्रंट साईडमध्ये मिळालं खराब झाली तर वेल्डिंग करणे नवीन फ्रेम आणि जुन्या फ्रेममध्ये प्राईस होते जवळपास 700 बदलला रिपेअर लाईफसाठी काही सांगितली त्या फ्रेमच्या वेळेला काही सब फ्रेम फ्रेमच्या बरोबर सपोर्ट केलेले फ्रेम सब फ्रेम त्या ठिकाणी रिहायचं आता वर्कशॉप जे दुसरं आपल्याला म्हणजे स्टेअरिंगची स्टॅबिलिटी मिळते का ठीक आहे ओके तर त्यामध्ये ॲडव्हान्स झालेला आहे कॉम्प्युटराईज फील आलं मी झालं पुढे जाणार 2 मीटर ओढायचं तर मी ह्याला ओढणार आणि सगळी गाडी हलते हलते ना तिथं तसं हलत नाही तसं काय हलते ना नाही तर 4 चाकं जाम होणार पाहिजे 4 चाकं काय होणार ती जाम होणार मग ह्याला मी त्याला ओढणार तर जॅक आहे मग जॅक दुसरे हा काय केलं प्रेशर अप्लाय करणार प्रेशर अप्लाय केला की हो ह्याला बाहेर ओढणार कुठं पण ओढणार जेवढं आत गेले तेवढं रिकमेंडेशन जेवढं आहे तेवढं जेवढं कंपनीने सांगितलंय तर या पद्धतीने हे शेड कार्ड तयार होते हे शेड कार्ड आहे मग याच्यामधला आपल्याला हा कलर तयार करायचा हा काय करायचा कलर मला तयार करायचा तो कलर तयार कसा करायचा तर याप्रमाणे याच्यामध्ये काय दिले क्वांटिटी इन ग्रॅम
क्वांटिटी ग्रॅम. मग याच्यामध्ये हे जे काय 1 2 3 4 परत हे ब्लेंडर आपण काय ऍड करायचं. हे कुठं आहे तर इथं आहे. हा 420 420 22